राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह 2024 निमित्ताने ग्रामीण टेक्निकल मॅनेजमेंट कॅम्पसतर्फे जनजागृती करण्यात येत आहे। लोकांच्या सुरक्षा संदर्भात जनजागृती व्हावी, मग त्यामध्ये इलेक्ट्रिकल सेफ्टी, कन्स्ट्रक्शन सेफ्टी सोबतच इंडस्ट्रियल सेफ्टी या सर्व गोष्टी सर्वसामान्य माणसांना माहिती व्हाव्यात आणि या सर्व गोष्टीपासून आपला बचाव कसा करता येईल यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। मी प्राध्यापक वामन खरात, ग्रामीण टेक्निकल मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपुरी नांदेड या कॉलेजमध्ये बीटेक सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंग हा 4 वर्षाचा कोर्स चालतो। या कोर्स अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह 2024 निमित्तानं आम्ही जनजागृती करण्यासाठी रॅली आयोजन केली आहे। ह्या रॅलीद्वारे जनजागृतीमध्ये सुरक्षितते संबंधित लोकांना माहिती व्हावी, जसे की इलेक्ट्रिकल सेफ्टी असेल, कन्स्ट्रक्शन सेफ्टी असेल, इंडस्ट्रियल सेफ्टी असेल, ह्या सर्व गोष्टींना, फायर सेफ्टी असेल, ह्या सर्व गोष्टींना प्रत्येकामध्ये माहिती व्हावी आणि त्याच्यापासून कसं बचावात्मक काम करता येईल ह्याच्याबद्दल जनजागृतीमध्ये सर्वांना माहिती कळेल याच्यासाठी आम्ही रॅलीचे नियोजन केले आहे। ही रॅली ITI कॉर्नर महात्मा फुले पुतळा येथून श्रीनगर, वर्कशॉप, भाग्यनगर, आनंदनगर, नागार्जुन कॉर्नर ते अण्णाभाऊ साठे चौक येथे आम्ही या रॅलीचे समापन करणार आहोत। प्राध्यापक मोखेडे यशवंत, ग्रामीण टेक्निकल मॅनेजमेंट कॅम्पस। आजची ही रॅली जी आहे आपल्याला माहीतच आहे सर्वांना, हा सुरक्षा सप्ताह चालू आहे ते 4 मार्च ते मार्चच्या वीकमध्ये। त्यामध्ये आम्ही राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंग विभाग ग्रामीण टेक्निकल मॅनेजमेंट कॅम्पच्या संयुक्त विद्यमाने ही रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। ही रॅली आपली चालू झालेली आहे ITI कॉर्नर पासून ते साठे चौकापर्यंत। या रॅलीमध्ये जवळपास दोन्ही विभागाचे विद्यार्थी उत्कृष्टपणे सहभाग घेतलेला आहे नोंदून, आणि यामध्ये सर्व जनजातीय लोकांना जनजागृती करण्याचा हेतू आहे, जेणेकरून आपली ही सुरक्षा ही सर्व जनजागृतीपर्यंत पोहोचली पाहिजे। जसे की कन्स्ट्रक्शन सेफ्टी असेल, फायर रिलेटेड असतील, त्यानंतर तुमच्या कन्स्ट्रक्शनमध्ये वेगवेगळे अपघात घडतातच, त्यानंतर फायरचा पण अपघात घडून बरेचसे आपल्याला बातम्या पाहायला मिळतात, ते होऊ नये या हिशोबाने तुमच्या सर्वांना समाजामध्ये जनजागृती घडावी, यामागचा हा उद्देश आहे। धन्यवाद।